स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व महामानव आणि शहीदांना वंदन करून आदरणीय नगर अध्यक्षा मॅडम यांनी ध्वजारोहण केले आणि आपल्या मनोगतातून नागरिकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. विशेषतः स्वच्छतेच्या विषयावर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. स्वच्छतेचे कंत्राट जर कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या घरातील व्यक्तीलाच दिले तर त्या कामात पारदर्शकता आणि निष्पक्षता कशी राहील? कारण लोकप्रतिनिधीचे काम कंत्राट घेणे नव्हे तर संपूर्ण व्यवस्थेवर योग्य देखरेख ठेवणे हे आहे. जो तळ राखतो तोच जर तळ्यातलं पाणी काढत राहिला तर त्या तळ्याचं संरक्षण कोण करणार? याचप्रमाणे स्वच्छतेला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर स्वच्छतेचे कंत्राट योग्य आणि स्वतंत्र व्यक्ती किंवा संस्थेला देऊन त्यावर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पारदर्शकपणे देखरेख ठेवली पाहिजे. हीच एक जबाबदार लोकप्रतिनिधीची खरी भूमिका आणि कर्तव्य आहे. 15 ऑगस्ट 1947ला भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळालं. पण मित्रांनो, आजही देशातील लाखो विद्यार्थ्यांचा संघर्ष संपलेला नाही. एकेकाळी परकीय सत्तेविरुद्ध लढा होता. आज शिक्षणातील असमानता, बेरोजगारी आणि संधीच्या अभावाविरुद्ध लढा आहे. शहीद भगतसिंग म्हणाले होते, क्रांतीची तलवार विचाराच्या धारेने तीक्ष्ण होते. म्हणून त्यांनी शिक्षण आणि विचारांना महत्त्व दिले. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण घेतलं. अपमान, गरिबी आणि भेदभाव सहन करत त्यांनी जगातील सर्वोच्च विद्यापीठात शिक्षण पूर्ण केलं. कारण त्यांना माहीत होतं की शिक्षण हेच खऱ्या स्वातंत्र्याचं शस्त्र आहे. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि विचारातून शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाच्या स्वाभिमानाचा आवाज बुलंद केला. म्हणून खरे स्वातंत्र्य तेच जे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचते. आजचा विद्यार्थीही अनेक अडचणीशी झुंज देतोय. कुणाकडे फी भरण्याचे पैसे नाहीत, कुणाला स्पर्धेचा ताण आहे, तर कुणाला योग्य संधी मिळत नाही. म्हणून या स्वातंत्र्यदिनी फक्त तिरंग्याला सलाम करून थांबू नका. शिक्षण, समता आणि विचार स्वातंत्र्य यासाठी संघर्ष करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सलाम करा.